चलो हा नंबर आहे टेलिग्राम, हा नंबर आहे टेलिग्रामवर मेसेज करा. ठीक आहे, सर्वांनी नाही, ज्यांना मी सांगतोय कमेंट आले त्यांना त्याला ठीक आहे. मग काय बघायचं बघा, आज आज काय बघायचं आहे, आज काय बघायचं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्सच्या रे डायग्राम्स आपण बघितल्या. आता कॉन्केव्ह लेन्सच्या रे डायग्राम्स बघायच्या. आता कुणाच्या, कॉन्केव्ह लेन्सच्या. ठीक आहे, चलो कॉन्केव्ह लेन्सच्या रे डायग्राम्स बघायचे. मग कॉन्व्हेक्स लेन्सच्या मधून जाणारे जे रेस होते त्यांच्यासाठी आपण 3 रूल्स बघितले. सिमिलरली कॉन्केव्ह लेन्स मधून पण जे जाणारे रेज आहेत त्यांच्यासाठी पण आपण 3 रूल्स बघूया. कॉन्केव्ह साठी थोडेसे वेगळे आहेत, जवळपास सेम आहेत, थोडेसे वेगळे. काय काय रूल आहेत कॉन्केव्ह साठी बघा. कॉन्केव्ह लेन्स जर आपण घेतली कॉन्केव्ह लेन्स जर आपण घेतली, काय रूल्स आहेत की ज्या रूल्स प्रमाणे रे बिहेव करते. तर बघा, इकडे एक फोकस आहे कॉन्केव्हचा आणि कॉन्केव्हचा या बाजूला पण एक फोकस आहे. ठीक आहे, कॉन्केव्हचा या बाजूला एक फोकस आहे, त्या बाजूला एक फोकस आहे. ठीक आहे, इकडल्याला F1 आणि तिकडल्याला F2 बोलले. ओके, होतंय का बघा. समजा आपण एक पॅरलल रे सोडला. if ray goes parallel to principal axis, if ray goes parallel to principal axis, then ray passes through the focus. Convex ला काय होतं, तर convex ला parallel ray passes through the focus. मग हा parallel आता फोकस मधून जात नाही. कॉन्केव्ह काय करतो, दूर ढकलतो. कॉन्केव्ह लेन्स काय करतो, दूर ढकलतो. रेजला कन्व्हर्ज करत नाही तर डायव्हर्ज करतो. मग हा रे जवळ येत नाही तर असा दूर फेकला जातो. रे जवळ येत नाही तर असा दूर फेकला जातो, कळतं ना. कॉन्व्हेक्स असा जवळ करतो, रेजला कन्व्हर्ट करतो. कॉन्केव्ह रेजला दूर फेकतो. मग सरळ जाणारा पण दूर जातो. पण इफ वी लुक ऍट द रे फ्रॉम दिस साइड, if we look at the ray from this side, then ray seems to come from this point. Then ray seems to come from focus. आला आणि वाकडा झाला, पण इकडून बघितला तर फोकस मधून आल्यासारखं वाटतो. इकडून बघितलं तर फोकस मधून आल्यासारखं वाटतो. दिस इज रूल नंबर 1. काय, parallel ray, parallel ray seems to come from the focus when seen from the other side. Parallel ray seems to come from the focus when seen from other side. Number 1 rule. Number 2 rule. Number 2 rule. Number 2 rule. फोकस मधून जाणारा त्याच्यासाठी काय रूल नाही. फोकस मधून जाणारा त्यासाठी काय रूल नाही. पण फोकसच्या डायरेक्शन मध्ये चालला, समजा या फोकसच्या डायरेक्शन मध्ये चालला, ही फोकसची डायरेक्शन, असा सरळ गेला तर फोकस मध्ये जाणार. ना, फोकस मधून गेला तर त्याला काय रूल नाही आहे, त्याला काही रूल नाही. पण फोकसच्या डायरेक्शन कडे चालला, फोकस कडे जाणार. हा लेन्स नसता तर बरोबर फोकस मध्येच घुसणार. हा लेन्स नसता तर बरोबर फोकस मध्येच घुसणार. पण आता लेन्स आहे, मग होते काय, पॅरलल फोकस मधून आल्यासारखा वाटतो आणि फोकस कडे जाणारा बिकम्स पॅरलल.
फोकस कडे जाणारा becomes parallel and parallel seems to come from the focus. Ray going towards the focus becomes parallel. दोन rules clear? हा रे नंबर 1 चा रूल, हा नंबर 2 रूल. नंबर 1 नंबर 2 क्लियर. तिसरा तर गावठी आहे, तिसरा सिंपल आहे. रे पासिंग थ्रू दी ऑप्टिकल सेंटर गोज अनडेविएटेड. ते काय गावठी रूल आहे, त्याचं काय एवढं इम्पॉर्टन्स म्हणजे अवघड नाही. रे पासिंग थ्रू दी ऑप्टिकल सेंटर अनडेविएटेड. तो रे रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3. पॅरलल फोकस मधून आल्यासारखा वाटतो, फोकस कडे जाणारा पॅरलल बनतो आणि ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा अनडेविएटेड. चलो ड्रॉइंग काढा. ड्रॉइंग काढा. डॉटेड लाईन, इकडे एक डॉटेड लाईन आहे, इथे एक डॉटेड लाईन. चलो ड्रॉइंग करा. एरोज बरोबर दाखवा. एरोज, एरो म्हणजे रे कोणत्या बाजूला चालला, एरोज बरोबर दाखवा. डायग्राम झाले की सांगा पुढचं करूया. डायग्राम झालं की बोला पुढचं करूया. डायग्राम काढा. नेक्स्ट पार्ट बघूया. चलो झाले का रे डायग्राम, पुढे जायचं. चलो डायग्राम झाली का, पुढे जायचं का. कमेंट करून सांगत आहे मला कसं करणार. ठीक आहे. तो नेक्स्ट पॉइंट ला, नेक्स्ट ला काय, पोझिशन ऑफ इमेज बिकॉज ऑफ कॉन्केव लेन्स ला. पोझिशन ऑफ इमेज बिकॉज ऑफ कॉन्केव लेन्स. पोझिशन ऑफ इमेज position of image because of concave lens. Position of lens, position of image because of concave lens. ठीक आहे. बघा कसं केलं. मग इकडे एक फोकस थोडा दूर घेतो कारण इथं वेगळं जरा डायग्राम वेगळे आहे. इकडे एक फोकस, तितक्याच डिस्टन्सवर इकडे एक फोकस, तितक्याच डिस्टन्सवर इथं 2f1 त्याचं काही काम नाही. तितक्याच डिस्टन्सवर इथं पण 2f, त्याचं पण काही काम नाही. ड्रॉ करायचं असेल तर करा, पण त्याचा काही बेनिफिट नाही. ऑब्जेक्ट कुठे पण ठेवा, इमेज एकच ठिकाणी तयार होणार. फॉर ऑल पोझिशन्स ऑफ ऑब्जेक्ट, image position is fixed. Image is always between optical center and focus. For concave, image is always between optical center and focus. तो ऑब्जेक्ट मी इधर
ऑब्जेक्ट मी इथे ठेवतो. ठीक आहे, होतंय काय बघा. जरा लेन्सला मोठं करूया, जरा लेन्स मोठी करूया. जरा लेन्स मोठी करूया. पॅरलल रे, पॅरलल रे इमेज कशी तयार होते बघा. पॅरलल रे deviates and seems to come from the focus. Parallel ray deviates and seems to come from the focus. ठीक है. Ray passing through optical center. Ray passing through optical center goes undeviated. बस झाले दोन. ऑब्जेक्ट पासून रेज कसे कसे निघाले बघा. Parallel deviates and seems to come from focus. Ray going through optical center undeviated. Ray going through optical center कसा आहे undeviated. मग या बाजूने जर आपण बघितलं, या बाजूने जर बघितलं तर वाटते काय, हा बाहेर येणारा रे आणि हा बाहेर येणारा रे, हा बाहेर येणारा आणि हा बाहेर येणारा, हे दोघं जण इथून आल्यासारखे वाटतं. हा बाहेर जाणारा आणि हा बाहेर जाणारा, आणि इथं इमेज तयार होते. हा बाहेर जाणारा रे आणि हा बाहेर जाणारा रे इथं एकमेकांना इंटरसेक्ट करते, इथं एकमेकाला इंटरसेक्ट करते. मग इमेज कुठे वाटते, इमेज इथं तयार झाली असेल की वाटते, इमेज इथं दिसते. कळते का, इमेज इथं दिसते. दिस इज ऑब्जेक्ट, दिस इज इमेज. ऑब्जेक्ट आणि ही इमेज. कळते का सर. बा पॅरलल रे seems to come from the focus. Parallel ray seems to come from the focus and ray going through optical center undeviated. मग दोघं जण क्रॉस कुठे झाले का, मग इथं इमेज तयार होते. मग इमेज कशी आहे, हे पण सरळ आहे, हे पण सरळ आहे. इमेज कशी आहे, इरेक्ट. आणखीन कशी आहे, व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे खोटी खोटी आहे. इथं रे ऍक्च्युअली भेटाले का, इथं रेज ऍक्च्युअली भेटाले का, हे डॉटेड लाईन आहे. असा रे गेला ऍक्च्युअली, इथून आल्यासारखा वाटतो, इथून आल्यासारखा वाटतो. इथं ऍक्च्युअली आहे का रे, नाही. हा आहे, हा रे इथं आहे, पण हा दुसरा वाला इथं ऍक्च्युअली आहे का, नाही. मग रेस तिथून आल्यासारखे वाटाले, रेस तिथून आल्यासारखे वाटाले, ऍक्च्युअली भेटतायत का रेस तिथं, नाही. मग इमेज कशी आहे, व्हर्च्युअल. इमेज कशी व्हर्च्युअल इरेक्ट आहे, आणि काही कसं आहे, स्मॉल. याच्यापेक्षा इमेज स्मॉल. आणि कुठे आहे इमेज, कुठे आहे, बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. F1 आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्येच असते इमेज. F1 आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्येच. ठीक आहे, ड्रॉइंग करून घ्या. चला ड्रॉइंग करून घ्या व्यवस्थित. पॅरलल deviates seems to come from focus going through optical center and deviate. डायग्राम काढून घ्या. याचं थोडं आणखीन एक एक्सप्लेनेशन करायचं. डायग्राम काढा फटाफट बघा. चलो झालं का रे बाळांनो. मेरा दिल तो
इकडले आजोबा गाणे म्हणाले थोडे जरा. उद्या क्या आज डोकं दुखायला रे, सकाळपासून डोकं दुखायला काय मज्जाच येणार शिकवायला आहे, मज्जाच येणार. काय झाले की डोक्याला कोरोना कोरोना नहीं झालं कोरोना कोरोना नहीं था। और कैसा चल रहा है, सब मस्त है. एग्जाम वगैरे कधी रे तुमच्या, काय डिक्लेअर आले का नाही, फायनल झालं का नाही, टेस्ट करलो. अरे नाही रे, डोकं कधी क्लास कधी चालू होणार म्हणून डोकं दुखाले. 3 मे तारीख आली का? मे मध्ये माहिती आहे, एकदा डेट आली तर बरं होईल ना. डेट आणखी नाही ना, डेट नाही ना. चलो देखेंगे कैसा होता क्या. 3 मे ला बरं आहे. 31 ला सांगणार आहेत ना सीबीएसई, तर बघू. 12th फिक्स झाली का? 12th ची 3 मे ला फिक्स आहे का? फिक्स आहे 12th ची. बर 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 ठीक आहे. चलो चालू करूया. बोल झालंय वाहन. काय होते समजा, ऑब्जेक्टला जर आपण आणखीन दूर 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 घेऊन गेलो तर इमेज आणखीन इकडे 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 येते. अँड ऑब्जेक्ट खूप दूर गेली इन्फिनिटीला तर इमेज बरोबर फोकस वर येऊन बसते आणि एकदम छोटी राहते. कळतंय? ऑब्जेक्ट जशी जवळ येणार इमेज लेन्सला जवळ जाणार. ऑब्जेक्ट जशी दूर जाणार इमेज फोकसच्या जवळ. ऑब्जेक्ट इन्फिनिटीला गेली की इमेज कुठे येऊन बसणार, फोकसवर. हे लिहून ठेवा. As object goes towards left, image also goes towards left. Yeah. As object goes towards left, image also goes towards left. As object goes towards left, image also goes towards left. When object reaches infinity, when object reaches infinity, image reaches focus. When object reaches infinity, image reaches focus. ठीक है? When object reaches infinity, image reaches focus. बोला final sentence. If object is at infinity, it is at. If object is at infinity, then image is at focus. If object is at infinity, then image is at focus. Very small. If object is at infinity, then image is at focus, comma, very small, focus वर असणार, very small, erect and virtual. Very small, erect and virtual. Very small, erect and virtual. ठीक आहे? Very small, small असणार, erect असणार आणि virtual असणार. Very small, erect आणि virtual. ठीक आहे? Okay. Next lab. Sign convention for lens. Sign convention for lens.
कॉन्व्हेक्सच्या डायग्राम्स बघितल्या, कॉन्केव्हच्या डायग्राम पण बघितल्या. एकच असते कॉन्केव्हला डायग्राम. कॉन्केव्ह लेन्सच्या डायग्राम खूप नसतात, एकच असते. कुठं पण ठेवा असंच होते, कुठे पण ठेवा इमेजला आणि ऑब्जेक्टला, कुठे पण ठेवा ऑब्जेक्टला इमेज अशीच तयार होते. वेगवेगळ्या इमेजेस काय तयार होत नाही, सगळ्या इमेजेस फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्येच असतात. ऑब्जेक्ट कुठे पण ठेवा, इमेज फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्येच होते. कॉन्व्हेक्सला वेगवेगळं असते. कॉन्व्हेक्सला पोझिशन चेंज होत राहतात, छोटं होतंय मोठं होतंय. इथं काय ऑलवेज छोटी इमेज, ऑलवेज छोटी छोटी सरळ व्हर्च्युअल ऑलवेज वेगळे. कॉन्व्हेक्सला वेगवेगळे खूप डायग्राम आल्या, 4-5 काहीतरी डायग्राम बघितल्या. कॉन्केव्हची एकच डायग्राम असते. आता काय बघतोय, साइन कन्व्हेन्शन. काय बघतोय आपण, साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन फॉर लेन्सेस. ठीक आहे, साइन कन्व्हेन्शन फॉर लेन्सेस म्हणजे कुठल्या बाजूला पॉझिटिव्ह पकडायचा आहे, कोणत्या बाजूला निगेटिव्ह पकडायचा आहे. तर सोपं ट्रिक मी सांगतो बघा, सोपी एकदम सर्वात सोपी ट्रिक आहे. काय बुक मध्ये पण तेच दिले. वाय ऍक्सिस आणि हे एक्स ऍक्सिस आहे. साइन कन्व्हेन्शन कसं बघायचं तर बघा, हे एक्स ऍक्सिस आणि हे वाय ऍक्सिस आणि लेन्स आहे का, ओरिजिन लेन्सच्या ऑप्टिकल सेंटरला पकडायचं. लेन्सच्या ऑप्टिकल सेंटरला ओरिजिन पकडायचं. मग इकडले जे पण डिस्टन्सेस असतील पॉझिटिव्ह, एक्स ऍक्सिस इकडे पॉझिटिव्ह आहे. ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्टला जे पण डिस्टन्सेस असतील निगेटिव्ह. दिस साइड ऑफ एक्स ऍक्सिस इज निगेटिव्ह. Distances above positive because y-axis above positive and y-axis below origin is negative. Therefore, below origin distances are negative. मग खालचे सगळे निगेटिव्ह. आपल्या ऍक्सिस सारखं, कोऑर्डिनेट सिस्टम सारखं, इकडले सगळे पॉझिटिव्ह, वरचे सगळे पॉझिटिव्ह आणि लेफ्टचे सगळे निगेटिव्ह. सगळ्यात सिंपल गोष्ट काय, साइन कन्व्हेन्शन मध्ये ऑप्टिकल सेंटर लाच ओरिजिन पकडा. ऑप्टिकल सेंटरला ओरिजिन पकडणे. ते कॉन्व्हेक्स लेन्सचा असेल बाह्याची किंवा कॉन्केव्ह लेन्सचा असेल, आपल्याला काय करायचं कळतं ना. लेन्स कोणती का असं ना, कॉन्केव्ह असू दे किंवा कॉन्व्हेक्स असू दे, आपल्याला काय करायचं, ऑप्टिकल सेंटरला ओरिजिन. ऑप्टिकल सेंटरलाच ओरिजिन पकडणे. ओरिजिनच्या इकडे पॉझिटिव्ह असते एक्स ऍक्सिस, लेफ्टला निगेटिव्ह, वर पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. मग इकडले डिस्टन्स प्लस, वरचे प्लस, लेफ्टचे मायनस, खालचे मायनस. कळते. आणि रेज कुठून आले तसं पकडायचं. कन्सिडर करायचं की रेज आर कमिंग फ्रॉम लेफ्ट. जनरली कोणती पण डायग्राम बघा, ऑप्टिक्स मध्ये, लेन्सेस मध्ये, कोणती पण डायग्राम बघा, मिरर मध्ये पण, तर जनरली आपण काय कन्सिडर करतोय, रेज आर कमिंग फ्रॉम लेफ्ट. लेफ्ट न रेज येत आहेत असं आपण ऍज्युम करायचं. ठीक आहे. साइन कन्व्हेन्शनला बाकी याच्यात काही नाही. ऑप्टिकल सेंटरला ओरिजिन, मग इकडे एक्स पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, वर पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. सोपं आहे. चल ड्रॉ करा. रेज कमिंग फ्रॉम लेफ्ट, rays should be considered to be coming from left. This is the sign convention. Diagram draw करो. Diagram draw करो.
चलो डायग्राम ड्रॉ करो, झाले का रे? ठीक आहे. पेज नंबर 85 च्या वर एक टेबल दिलाय, ते एक मी रीड करतो माझ्यासाठी पर्सनल. साइन कन्व्हेन्शनच्या रिगार्डिंग आहे. साइन कन्व्हेन्शन आहे का याच्याशीच रिगार्डिंग आहे. पेज नंबर 85 वर टेबल आहे. तुमच्याकडे असेल बुक तर रीड करा, नसेल तर बघा. डायग्राम कडे बघा आणि ऐका. According to Cartesian sign convention, the optical center O is taken to be the origin. बरोबर? Optical center म्हणजेच origin. Principal axis is x-axis and this is y-axis. Perpendicular axis is y-axis. Number 1, object is always placed on the left of the lens. लेन्सच्या लेफ्टलाच ठेवायचे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नेहमी लेन्सच्या लेफ्टलाच ठेवायची. आपण कुठल्या पण डायग्राम मध्ये ऑब्जेक्ट तिकडे घेतले का बघा. साइन कन्व्हेन्शन आहे एक, आपण ठरवलंय बाबा लेफ्टला घ्यायचं. इकडलाच एक्स का पॉझिटिव्ह, इकडला का निगेटिव्ह. इकडला पॉझिटिव्ह आणि तिकडला निगेटिव्ह चालते का? चालते ना. पण ठरवलंय आपण इकडलं प्लस घ्यायचं, इकडलं मायनस घ्यायचं. कळतं ना. यालाच वर म्हणायचं आणि यालाच का खाली म्हणायचं नाही. याला खाली म्हटलं चालते ना, याला वर म्हटलं तरी चालतं. याला वर आणि याला खाली म्हटलं तरी चालतंय. याला वर आणि याला खाली म्हटलं तरी चालतंय. आपण ठरवले याला वर, मग सगळ्यांनी ठरवले म्हणून याला वर म्हणत. तसं काय ठरवलंय? ऑब्जेक्ट शुड बी ऍट द लेफ्ट हँड साइड ऑफ लेन्स. ऑब्जेक्ट लेफ्ट हँड साइडला. मग ऑब्जेक्ट लेफ्टला असेल तर किरण ऑब्जेक्ट कडूनच येणार ना, म्हणून किरण लेफ्ट कडून येणार. Rays will come from left and object should also be at left. Number 1. All distances are measured from optical center. सगळे डिस्टन्स इथून मेजर करायचे. इथपर्यंत डिस्टन्स इथून, इथपर्यंत डिस्टन्स इथून, इथपर्यंत डिस्टन्स इथून मेजर करणार. Distances measured to the right of O are positive. इकडले डिस्टन्स पॉझिटिव्ह, लेफ्टचे डिस्टन्स निगेटिव्ह, वरचे पॉझिटिव्ह, खालचे निगेटिव्ह. पाचवा पॉइंट काय दिलाय ते आपण उद्या बघूया. पाचवा पॉइंट काय थोडं एक्सप्लेन करायला लागेल, मग ते आपण उद्या बघूया. ठीक आहे. ते फोकल लेंथ विषय आहे. पाचवा पॉइंट मी उद्या सांगतो. चला आजचं क्लिअर का रे बाळांनो सर्व? आजचं क्लिअर का बघा. ठीक आहे. आज काय बघितलं? आज काय बघितलं? एक डायग्राम बघितले. आज काय बघितलं? डायग्राम बघितली कॉन्केव्हची. दुसरं काय बघितलं? साइन कन्व्हेन्शन. एकदम सोपं आहे. साइन कन्व्हेन्शन. ऑप्टिकल सेंटर इज ओरिजिन. पॉझिटिव्ह साइड इकडे निगेटिव्ह, वर पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. ऑब्जेक्ट लेफ्टला, ऑब्जेक्ट लेफ्टला तर रेज विल कम फ्रॉम लेफ्ट. ऑब्जेक्ट लेफ्टला तर रेज तिकडूनच येणार. झालं. फोकल लेंथ विषयी एक सेंटेन्स आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी उद्या देतो. ठीक आहे. ओके. चलो आजसाठी बस. उद्याच्या लेक्चरला बघू पुढचा पार्ट. काय डाऊट असतील तर विचारा. डाऊटला उद्याच टाइम देऊ, आज राहू दे. ओके. काय डाऊट